भारतासमोर आव असून उभ्या असलेल्या आर्थिक संकटाची भीती संकटाच्या व्याप्तीमुळे आहेच, पण त्यापेक्षा जास्त भीती त्या संकटांवर उपचार करण्यासाठी ज्यांना बसवलंय त्यांच्या क्षमतेवर आहे आणि त्यांची तशी इच्छाच नसल्याची शक्यता वाटते. म्हणून या आर्थिक संकटाच्या वेळी स्वतःपुरता मार्ग काढत असताना, आर्थिक निर्णय घेत असताना, खरेदी अथवा बचत करण्याच्या वेळी निश्चितपणे काय करावे, बचत करण्यासाठी काय करावे याचं उत्तर मिळतं खरेदी करण्यासाठी ते कोणत्या मानवी भावनांना हात घालत मार्केटिंग किंवा जाहिरात करतात ते शोधायचं. उदाहरणार्थ, जाहिरातींमध्ये सर्रास दाखवलं जातं की अमुक खरेदी केल्यामुळे असं इम्प्रेशन पडेल, लोक अशा रीतीने बघतील, त्यांचा जळफळाट होईल, त्यांना हेवा वाटेल वगैरे. थोडक्यात लोकांवर पडणारे इम्प्रेशन किंवा त्यांच्या प्रतिक्रिया याला प्रचंड महत्त्व द्या. यालाच थर्ड पार्टी व्हॅलिडेशन म्हणतात. याचा फायदा कंपन्यांना होत असतो विक्री करण्यासाठी. मग बचत करण्यासाठी काय, तर निर्णय घेत असताना विशेषतः आर्थिक निर्णयामागे थर्ड पार्टी व्हॅलिडेशन किंवा कसा प्रभाव पडेल, लोकांना काय वाटेल याचा विचार न करता स्वतःची गरज, उपयोग, पॅटर्न, बजेट वगैरेचा विचार करून निर्णय घ्यावा. उदाहरण म्हणून समजा कार घ्यायची आहे, तर इम्प्रेशनचा विचार करायचा की आपल्या गरजेचा. फोन घेताना, प्रवासाला जाताना, घर घेताना अशा अनेक आर्थिक निर्णयाच्या किंवा खरेदीच्या वेळी जर थर्ड पार्टी व्हॅलिडेशनला बाजूला ठेवलं तर निर्णय अधिक रॅशनल ठरू शकतात. याशिवाय दोन महत्त्वाच्या भावना ज्यांचा मार्केटिंगमध्ये किंवा फसवणुकीमध्ये सुद्धा वापर केला जातो त्या आहेत भीती आणि हाव, फिअर अँड ग्रीड. संधी हातची सोडू नका, अमुक काळापुरतीच ही संधी असेल, ऑफर लवकरच संपेल, हे सगळं कशासाठी असतं, तर नंतर मिळणार नाही ही भीती वाटण्याकरता. ज्याला फोमो म्हणतात, म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट, तेही याच कॅटेगरीमध्ये येतं. आणि हाव म्हणजे इतके रिटर्न्स मिळतील, उद्या अशी किंमत वाढेल किंवा अमुक परिधान केल्यामुळे नशीब फळफळेल वगैरे. भीती आणि हाव यांचं संतुलन करत निर्णय घेतले तर बचत निश्चितच होईल, शिवाय फसवणूक होण्याची शक्यता देखील कमी होईल. आणि यासोबत एक अजून महत्त्वाचं म्हणजे ग्राहकांनी म्हणजे आपण घाईघाईत निर्णय घ्यावा अशी एकंदरीत सिस्टीम बनवलेली असते. आणि आधी तरी कॅश किंवा चेक घेऊन जायला लागायचं, पण UPI, क्रेडिट कार्ड्स, डिजिटल पेमेंट्सने तो बॅरियर देखील हटवला. त्यामुळे कोणत्याही खरेदीचा म्हणजे जीवनावश्यक नसलेल्या कोणत्याही खरेदीचा निर्णय थोडा पुढे ढकलणे, त्यावर पुनर्विचार करणे आणि निर्णय झाल्यास चौकशी व तुलना करून निर्णय घेतला तर बचत होऊ शकते. UPIमध्ये अगदी गरजेपुरते पैसे ठेवणे हा सुद्धा त्यातलाच एक भाग. या 4 गोष्टी निर्णय प्रक्रियेत आत्मसात करून बघा, निश्चितपणे फायदा होईल.